नमस्कार. आज आपण भरली वांगी करणार आहोत. तर त्यासाठी मी वांगी स्वच्छ धुवून 2-3 पाण्यानं धुवून घेतलेली आहेत. आता एका कढईत मी तेल घालत आहे. त्यात जिरं, मोहरी, चिरलेला कांदा, कांदा चांगला भाजून घ्यायचा. हिंग, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, छानपैकी मिक्स करायचं. वांगीमधनं कापून घेतलेत, तर ते मिश्रण भरायचं. ही कोथिंबीर चिरलेली, स्टीम वांगी घालायची. स्टीम कुकरला सरळ 3 शिट्या काढायच्या. आपण पाणी बिणी काय घालायचं नाही, काय नाही. बघू शकता तुम्ही सगळा मसाला व्यवस्थित मिक्स केला आहे मी. दाबून दाबून मसाला भरायचा आणि सरळ ह्याला कुकरच्या 3 शिट्या काढायच्या. आपण भात आमटी लावतो डाळ ते त्यासोबत. कमी तेलात उत्कृष्ट भाजी, चवीची, सगळ्यांना आवडलं अशी मस्तच. अशी स्टीम वांगी एकदा करून बघा. अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असं मी म्हणायच्या अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. अशी मस्त चवीची छान वांगी एकदा नक्की ट्राय करा. कुकरचं एक भांडं घ्यायचं, त्यात ही वांगी घालायची आणि बाकी सगळ्या भाता डाळीसोबत हा पण एक डबा ठेवून टाकायचा. झालं. अशी मस्त तोंडाची चवडणारी स्टीम मसाला वांगी एकदा करून बघा. बस 3 शिट्या निघाली की आपलं वांग मसाले तयार. भाकरीसोबत, भातासोबत तुम्ही हे खाऊ शकता मस्तपैकी. जेव्हा सगळं पूर्ण पाणी आटलं त्यात, जे आपण मसाल्याचं जरासं नाही का भांडं धुवून घातलं होतं, ते कशी मस्त बघा ही वांगी झाली आहेत. एकदा करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.